माननीय अध्यक्ष महोदय, बसून घ्या. नाही नानाभाऊ, हा सभागृह कामकाजासाठी आहे आणि कामकाज नियमाप्रमाणे चालणार. तुम्ही खरं तर तुमच्याकडनंही अपेक्षा मुळीच नव्हती. नाही ना, बसा. अध्यक्ष बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शोभत असेल तर मला काय म्हणायचं नाहीये पुढे. खरं तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं. त्यामुळे नानाभाऊ मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका. आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल. आपण जागेवर बसा. अध्यक्ष महोदय, एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे. अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय. लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे. अध्यक्ष महोदय, नानाभाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत. अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये. नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे. नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे. अध्यक्ष महोदय, काय चाललंय? तुम्ही खाली उतरा, हे चुकीचं आहे. तुम्ही खाली बसा. सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे. चला पुढे घ्या. चला पुढे घ्या. तुपे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे सभागृहाचं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं आपण बाहेर जाऊ सभागृहातनं. चला बसा.